करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. एखादं काम आणि त्या कामाची सुरुवात, बघा प्रत्यक्षपणे एखादं काम आपण ज्याप्रमाणे करत असतो त्या कामाचं आपण नियोजन करत असतो. ते काम यशस्वी होण्यासाठी सुंदर विचारांची आवश्यकता असते. एखाद्या दिवसाची सुरुवात जर उत्तम प्रकारे होत असेल ना, तर नक्कीच दिवस हा आनंदात जात असतो. भाग कसा दिलेला आहे बघा, प्रत्यक्षपणे श्रवण करताच आलं पाहिजे. ज्याप्रमाणे चांगले विचार आपण आत्मसात करत असतो, त्याचप्रमाणे समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते. आपण समोरच्याशी कसं बोलतो, कसं वागतो हे समजून घ्यायला हवं. समोरच्या व्यक्तीकडून बघा ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्यांच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. आपण एखाद्याशी बोलत असताना समोरची व्यक्ती कोण आहे हे पाहत नाही, डायरेक्टली आपण बोलून मोकळे होतो आणि नंतर विचार करत बसतो की आपण थोडी चूक केली, हे बोलायला नको हवं होतं, परंतु प्रत्यक्षात बोलून झाल्यानंतर आपण विचार करत बसतो. बघा ज्याप्रमाणे पॉसिबल आहे की नाही, सर्व काही शक्य आहे. नीट स्वतःला जर आपण विचार करून जर घेतलं तर बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो बदलला गेला पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य जगत असताना त्या जगण्याचा दृष्टिकोन आणि बघण्याचा दृष्टिकोन, ज्याप्रमाणे आपण विचार करतो ना, त्या विचारातून बदल घडला पाहिजे. सर्व काही शक्य आहे, फक्त आपणच अवघड करून ठेवत असतो. आजचं काम उद्यावर ढकललं की आपण आज आळसपणा केलेला आहे. कारण आनंदापेक्षाही मोठा एक असा आनंद आहेच. ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहोत की नाही हे स्वतःहून पाहिलं पाहिजे. परंतु आपल्यामुळे जर दुसरे आनंदी होत असतील तर नक्कीच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं समजलंच केलं पाहिजे. कारण एखाद्याला रडवणं सोपं असतं, परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात हसवणं बघा खरंच खूप मोठी गोष्ट आहे हो. ज्याप्रमाणे आपली आई शिकलेली असो किंवा नसो, परंतु मुलामुलींचं सांभाळ करत असते की नाही, तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट शिकलो पाहिजे. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, त्याचप्रमाणे मार्गदर्शक बघा करणारा श्री सद्गुरू आहे. या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही. कारण आईने दिलेले संस्कार, वडिलांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षपणे आत्मसात करता यायला. कोणी कोणाला काही द्यावं याची अपेक्षा नसते, परंतु दोन शब्द गोड बोलावं हेच लाख मोलाचं आहे.
आपण अपेक्षा काय करतो, मला कोणीतरी काहीतरी देईल. परंतु त्यापेक्षा 2 शब्द जरी गोड बोलले ना, तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून समर्थ म्हणाले, यशस्वी जीवनासाठी आहे ना, काही लागत नाही, फक्त आत्मविश्वास असला पाहिजे. आपली परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती, मानसिक, आपण प्रत्यक्षपणे चिंतेमध्ये असतो, बरोबर की नाही, संशयामध्ये असतो, रागामध्ये असतो. असलेलं काम आपण काय करत असतो, हातातलं काम सोडून देत असतो. म्हणून माणसाची आर्थिक स्थिती कशीही असली आणि कितीही चांगली जरी असली ना, तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याला शेवटी मानसिक स्थिती ज्याप्रमाणे आहे ती चांगली असायलाच हवी. आता आपल्याकडे लाखो रुपये आहेत, बघा भाग कसा दिलेला आहे. परंतु जीवनामध्ये आनंदच नसेल तर त्या लाखो रुपयांचा उपयोग आहे का हो? घराला घरपण बघा, प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे 4 भिंतीमध्ये आपला संसार आहे, आपलं कुटुंब आहे, आणि तेच जर नसेल, त्यामध्ये गोडवा नसेल, तर त्या पैशांचा उपयोग काय? तरीसुद्धा आपण महत्त्व कोणाला देत असतो, पहावे आपणासी आपण. ही शिकवण आहे, ही परिस्थिती आहे आजची. आपण सौंदर्य कशामध्ये पाहतो, आपल्या चेहऱ्यावरती पाहतो, कपड्यांवरती पाहतो. तर आपलं सौंदर्य कशामध्ये असेल, तर आपल्या कर्तव्यामध्ये. कारण वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकांचे. ज्याप्रमाणे आपला साधेपणा बघा, आपला साधेपणा कशामध्ये आहे, ज्याप्रमाणे आपण बोलत असतो, आपला स्वभाव, त्याचप्रमाणे लोकांना आपला स्वभाव दिसून येतो. परंतु आपण कपडे वरून बघा नीटनेटके परिधान केलेले आहेत आणि काहीच नॉलेज नसेल, तर सौंदर्य असून उपयोगाचं नाही ना. घर संपूर्णपणे उत्तमाचं रंगरंगोटी केलेले आहे, घराची किंमत 50 लाख रुपये आहे, परंतु सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या घरामध्ये कटकटी आहेत, भानगडी आहे, दररोज भांडण होत आहे, वाद होत आहे. तर त्या घराला खरी किंमत आहे का हो? नाही ना. म्हणून भाग दिलेला आहे. सौंदर्य कशामध्ये असलं पाहिजे, देणे ईश्वराचे, त्याने सर्व काही दिलेलं आहे. परंतु आपण काय करत असतो बघा, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. म्हणून माणसाला जिंकायचं आहे ते केवळ आपुलकीनेच. कारण वेळ, पैसा, सत्ता येत जाते आणि जात जाते, परंतु आपलं जे शरीर आहे, आपला जो जन्म झालेला आहे, तो नक्कीच जन्मानंतर आपला मृत्यू हा नक्कीच आहे. ज्याप्रमाणे समर्थाने भाग दिलेला आहे, पैसा येतो पैसा जातो, नाशिवंत आहे, आपला देहसुद्धा नाशिवंत आहे. या पृथ्वी तलावर आपला देह जन्म घेऊन आलेला आहे आणि पुन्हा बघा पुनरपी संसार येणे नाही आहे. म्हणून कुठलंही काम करत असताना, कुणाशीही बोलत असताना आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून आत्मविश्वास केव्हा येईल? विश्वास आपण ठेवत नाही,
आपण एखाद्या वेळीच कोणी आपल्यावर जबाबदारी दिली, ती जबाबदारी आपण स्वीकारत नाही. आपल्याला चटकन राग येतो, बरोबर की नाही? पण तो राग किती मिनिटाचा असतो? एखाद्याशी बोलत असताना बोलता बोलता आपल्याला राग येतो, मत्सर येतो. 2 मिनिटात आपल्याला राग येतं आणि बोलून झाल्यानंतर आपल्याला चूक कळून येते. अरे त्या व्यक्तीशी आपण बोलताना रागाच्या भरात बोललो, असं बोलायला नको हवं होतं. तिथे आपला स्वभाव लोकांना दिसून आला. चांगले लक्षण, वाईट लक्षण. बघा, समर्थांनी उत्तमाचा दिलेला भाग आहे. फक्त निवड उत्तमाची असली पाहिजे. त्यासाठी संयम असला पाहिजे जीवनामध्ये. बघा, उत्तमाचं कार्य करायचं आहे, संयम असला पाहिजे. दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. विचार का महत्त्वाचे आहेत? कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय बघा आपण पसंत करत नाही. म्हणजेच काय, कोणावरती डायरेक्ट विश्वास ठेवायचाच नाही ना. काय गरज आहे? आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर आपल्याला त्या दुकानात जर मिळाली नाही तर आपण दुसऱ्या दुकानात जातो. मग समोरची व्यक्ती एकदा भेटलेली आहे, त्या व्यक्तीवर आपला विश्वास का असावा? बरोबर ना? आपल्या कोणी ओळखीची नसेल तर आपण काय करत असतो, तरीसुद्धा आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि नंतर विश्वासघात होतो. मग चुकला कोण? मनुष्यच. कारण पशुपक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ. समर्थ म्हणाले, शिकवण देऊन सुद्धा आपण तिथे काय करत आहोत? चुकलेलो आहोत की नाही? म्हणून समजून घेतल्याशिवाय कोणावरती जबाबदारी आणि विश्वास ठेवू नये. कारण आपण एखादी गोष्ट करत असताना आपल्या मनामध्ये काय चालू आहे ते आपल्यालाच माहीत असतं. काम करत असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये विचार आपल्या घरातले येत असतात, बाहेरचे येत असतात. मग त्याचप्रमाणे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा कसा भाग दिलेला आहे बघा. पाऊस पडतो की नाही, मग त्या पावसाला सुद्धा माहीत नसतं की मी उंचावरून खाली मातीवर पडलो तर त्या मातीतून काय उगवणार आहे, कोणतं रोप येणार आहे, तो फक्त आनंद देणारा पाऊस असतो. म्हणून काय होणार, कसं होणार, कधी होणार, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेन. म्हणून भाग दिलेला आहे. ज्याने चोच दिलेली आहे त्याने दाण्याची सोय करून ठेवलेली आहे ना. म्हणून विश्वास त्यावर असला पाहिजे, त्याच्यावर असला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. तरीसुद्धा आपलं काय करतो, आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी, आपल्याला यशस्वी होण्यासाठी जीवनामध्ये संघर्ष हा करावाच लागतो. ज्याप्रमाणे यश आहे त्याचप्रमाणे अपयशसुद्धा आहे. परंतु खचून जायचं नाही. कारण खचून गेलो की तिथेच आपला डाव फसला म्हणून समजायचा. म्हणून प्रत्यक्षपणे यशस्वी व्हायचे असेल तरीसुद्धा आपल्याला अपयश आलं तरीसुद्धा तिथे उभं राहणं महत्त्वाचं आहे. सामर्थ्य पुरवणारा श्री सद्गुरू समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.